तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या एकदम पौष्टिक अशा नूडल्स म्हणा तुम्ही. तर आपण नूडल्स बनवणार आहोत. तर त्यासाठी ना एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक कांदा बारीक चिरलेला असा घेतलेला आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा रंग येण्यासाठी आपला फूड कलर असतो लाल, तो त्यात घातलेला आहे. आणि त्यात पाणी घालून आहे ना आपण कणिक कशी भिजवतो मळतो तशी ती कणिक मळून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून ना ती कणिक हळूहळू मळून घ्यायची. जास्त घट्ट देखील नाही मळायची आणि जास्त पातळ देखील नाही मळायची. अशी मीडियम साईजमध्ये ना ती कणिक थोडं थोडं पाणी वापरून ती मळून घ्यायची. आपण भाकरीला जसं पीठ मळतो ना तसंच अगदी. आता इथं ना छान अशी मस्त कणिक आपली मळून झालेली आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं. पाणी छान उकळलं की आपल्या चकलीचं जे पात्र असतं ना त्याला जाळीचा साचा बसवून त्याच्यातून शेवया काढून घ्यायच्या. हे बघा. आणि त्या उकळत्या पाण्यावरती आपली चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती हळूहळू अशा शेवया काढून घ्यायच्या आणि त्या फक्त 5 मिनिटं वाफलवायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. हे बघा. आता हे झाकून ठेवूया आपण. आता आपली छान शेवई शिजली आहे. आता तर ती आपण शिजते बहुतेक, अजून थोडी झाकून ठेवूया आपण परत. आता आपली शेवई छान शिजलेली आहे. ती आता आपण ताटलीत काढून घेऊया. बघा किती छान वाफ येते. ती आपण आता तुम्हाला जेवढी हवे तेवढी तुम्ही ती तोडून घेऊ शकता. आता अशाच आपण सगळ्या शेवया काढून घेऊया एक एक करून. हे बघा किती छान स्ट्रक्चर झालेलं आहे त्याचं तयार. जास्त मऊ पण नाही, खूप छान झालेली आहे. अशी काढून घ्यायची आपण शेवई. आता कढईमध्ये फोडणीसाठी 2 चमचे तेल घेऊया. त्यामध्ये ना जिरा मोहरी नाही घालायची आपण, फक्त कांदा टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा. कांदा छान लाल झाला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, कारण टोमॅटो लवकर शिजतो. ते देखील छान परतवून घ्यायचं. अगदी छान मिक्स करायचं ते देखील. त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं आपण मळताना घातलेच होतं, पण तरीसुद्धा ह्यात थोडंसं घालून ते छान झाकून वाफलवायला ठेवायचं आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण शेजवान सॉस घातलेला होता आम्ही 1 चमचा शेजवान सॉस घातलेला. त्याच्यानंतर ते परत हलवून घेतलेलं होतं आणि पास्ता मसाला असतो ना तो घातला होता. तो देखील 1-2 चमचेच घातलेला होता. तुम्ही त्यात मॅगी मसाला देखील घालू शकता. आणि वरून केचप सॉस असतो ना आपला टोमॅटोचा, तो त्यात केचप सॉस घातलेला आणि ते देखील छान हलवून परतवून घेतलेलं. आणि त्यात थोडंसं चवीसाठी तिखट घालायचं 1 चमचा. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही घालू शकता. इथं आम्ही 1-1.5 चमचा तिखट घातलेलं होतं आणि ते देखील छान हलवलेलं होतं. मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं होतं. आणि आता छान त्याला उकळी आली आहे आपल्या फोडणीला. तर त्याच्यामध्ये आपण शेवया करून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि त्या देखील छान मिक्स करून घ्यायच्या. छान सगळीकडे पसरवून मिक्स करून घ्यायच्या. अगदी विकतच्या स्टाईलने बघा असं हलवून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही एका स्टॉलवरती वगैरे बघितलंच असेल, असे चमच्यांनी हलवतात. आता छान एक वाफ काढून घेतलेली आहे आपण आणि कोथिंबीर टाकून तयार आहे आपली ज्वारीच्या पिठाची अगदी पौष्टिक आणि झटपट होणारी नूडल्स टाईप रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एन्जॉय करा ही डिश आणि मी देखील एन्जॉय करते. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.